जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 3 समास 2 अ सगुण परीक्षा. तिसऱ्या दशकात सगुण परीक्षा या नावाचे सलग 4 समास आहेत. हे 4 समास मिळून एखादी कादंबरी वाटावी असे आहेत. या कादंबरीचे चिंतन केले तर असे जाणवते की माणसावरील येणारी संकट ही त्याच्या स्वभावातील दोषांमुळे येतात. माणूस जीवनाचे नियम समजावून न घेता जीवन जगतो, म्हणून ही संकटे येतात. 4 समासात माणसावर जी संकटे येतात ती कुणा एका कुटुंबावर नाही, तर ती तुमच्या आमच्यावर येणारी संकटे आहेत. या समासात समर्थांनी सुरुवातीला बालपणीचे ठरलेले शारीरिक आजार सांगितले आहेत. लहानपणी मुलाला फक्त आईच प्रिय असते याचे वर्णन सांगितले आहे. पुढे वय वाढल्यावर मित्र मिळतात, तेव्हा आई नकोशी होते. नंतर शिक्षणातून त्या मुलाला जीवन जगण्यायोग्य तयार केले जाते व नंतर लग्न करतात. लग्नानंतर तो पत्नीच्या अधीन जातो. सासूरवाडीचे आकर्षण वाटते, त्यात पत्नीचा मृत्यू होतो. पण या दुःखद अनुभवातून धडा न घेता दुसऱ्या लग्नाचा थाट तो मांडतो आणि मग लाचार भ्रष्ट असं जीवन त्याला जगायला लागतं. असं सांगून या समासाचा समर्थांनी शेवट केलेला आहे. तर आपण ऐकूया दशक 3 समास 2 अ सगुण परीक्षा. श्रीराम. संसार हाची दुःख मुळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलिली तळमळ गर्भवासाची. म्हणजे ह्याच्या आधीच्या समासात गर्भवासात काय काय दुःख भोगावी लागतात ते दिलेले आहे. गर्भवासी दुःख झाले, ते बाळक विसरले, पुढे वाढो लागले दिवसेंदिवस. बाळपणी त्वचा कोवळी, दुःख होताची तळमळी, वाचा नाही तये काळी. लहानपणी मुलाला बोलता येत नाही. सुख दुःख सांगावया, वाचा नाही म्हणजे बोलता येत नाही. देहास काही दुःख झाले अथवा क्षुधेने पिडले, क्षुधेने तहान भुकेने, तरी ते परम आक्रंदले, परी अंतर नेणवे. माता कुरवाळीवरी, लहानपणी आईजवळ असते, आई त्याच्यावर प्रेम करते, कुरवाळते, परी जे पीडा झाली अंतरी, ते मायेसी न कळे अभ्यंतरी, दुःख होय बाळकासी. मागुते मागुते फुंदे रडे, माता बुजावी घेऊनी कडे, वेथा नेणती बापुडे, तळमेळी जीवी. नाना व्याधींचे उमाळे, तेणे दुःखे आंदोळे, रडे पडे का पोळे, अग्निसंगे, शरीर रक्षिता नये, घडती नाना अपाये, खोडी अधांतरी होय, आवेव हीन बाळक. लहान मुलांना धावताना खेळताना पडतं, लागतं, त्याचा पण उल्लेख त्यांनी केला आहे, रामदासांनी केलेला आहे. अथवा अपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखो लागले, आता थोडा मोठा झालाय, ओळखायला लागलाय दिवसेंदिवस, क्षणभरी मातेस न देखे, तरी आक्रंदे रुदन करी दुःखे, ते समयी मातेसारिखे आणिक कोणीच नाही, आस करुनी वास पाहे, माते विण कदा न राहे, वियोग पळ मात्र न साहे, स्मरण झालिया नंतरे. जरी ब्रह्मादिक देव आले, अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी न वचे बुझाविले, माते आपले माते वाचुनी. त्याला मातेशिवाय काहीही नको असतं लहानपणी. कुरूप अथवा कुलक्षण, सकळाहून करंटेपण, तरी नाही ती समान, भूमंडळी कोण. आई कशी असू दे, कुरूप असू दे, कुलक्षणी असू दे, तरी लहान मुलाला त्याची आई प्रिय असते. ऐसे हे केविलवाणे, मातेविण दिस उणे, रागे परते केले तिने, तरी आक्रोंदनी मिठी घाली. आई रागावली तरी आईलाच तो मिठी घालतो बाळ. सुख पावे मातेजवळी, तरी दुरितांची तळमळी, अतिप्रीती तये काळी मातेवरी लागली. त्यावेळी मातेवर अतिशय प्रेम असतं मुलाचं,
तव ते मातेस मरण आले, प्राणी पोरटे झाले, दुःखे झुरणी लागले, आई आई म्हणून. आई पाहता दिसेना, दिनरूप पाहे जना, आस लागलीसे मना, आई येईल म्हणून. माता म्हणून मुख पाहे, तव ते आपली माता नव्हे, मग हिंवासले राहे दैन्यवाणी. हिरमुसले, हिंवासले म्हणजे माता वियोगे कष्टले, तेणे मानसी दुःख झाले, देहही क्षीणत्व पावले अतिशयसे. अथवा माताही वाचली, माय लेकुरा भेटी झाली, बाळ दशा ते राहिली दिवसेंदिवस. बाळपण झाले उणे, दिवसेंदिवस होय शहाणे, मग ते मायेचे अत्यंत पेखणे, होते ते राहिले. पुढे लो लागला खेळाचा, कळप मेळविला पोरांचा. आता मित्र आले त्याच्या आयुष्यात. आल्या गेल्या डायाचा, आनंद शोकवाहे, माय बापे सिकविती पोटे, तयाचे परम दुःख वाटे, चट लागली न सुटे, संगती लेकुरांची. लेकुरांमध्ये खेळता, नाठवे माता आणि पिता, तव तेथेही अवतरता, दुःख पावला. पडिले दात फुटला डोळा, मोडले पाय झाला लुळा, गेला माझ अवकळा ठाकून आली. निघाल्या देवी आणि गोवर, उठले कपाळ आणि ज्वर, पोट सुळी निरंतर वायोगोळा. लागली भूते झाली झडपणी, जाळींच्या मेसको मायेराणी, मुंजा झोटिंग करणी म्हैसोबाची. वेताळ खंकाळ लागला, ब्रह्मगिरो संचरला, नेणो चेडा ओलांडीला काही कळेना. एक म्हणती वीरदेव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती सकळ वाव, हा ब्राह्मण संबंध. एक म्हणती कोणे केले, अंगी दैवत घातले, एक म्हणती चुकले सटवाईचे, एक म्हणती कर्मभोग, अंगी जडले नाना रोग, वैद्य पंचाक्षरी चांग, बोलावून आणिले. एक म्हणती हा वाचेना, एक म्हणती हा मरेना, भोग भोगितो यातना पापास्तव, गर्भदुःख विसरला, तो त्रिविध तापे पोळला, प्राणी बहुत कष्टी झाला, संसार दुःखे, इतुकेही चुकोन वाचला. एवढे त्याच्यावर आजार आले, दुःख आली, संकट आली, इतकं असून तो वाचला समजा. इतकेही चुकोन वाचला, तरी मारू शहाणा केला. त्याला टके टोणपे देऊन त्याला शहाणा केला, मोठा होतोय तसा. लौकिकी नेटका झाला, नाव राखे ऐसा, पुढे माये बापी लोभास्तव, संभ्रमे मांडिला विवाह. विवाह म्हणजे विवाह. आता तो मोठा झालाय, लौकिक जगायला म्हणजे लोकात जगायला त्याला शिकवलेलं आहे. दाऊनिया सकळ वैभव नोवरी पाहिली, सगळं धन संपत्ती दाखवली आणि मुलगी त्याच्यासाठी पाहिली. वराडी वैभव दाटले, देखोनी परमसुख वाटले, मन हे रंगून गेले सासूरवाडीकडे. आता तो मोठा झाला, लग्न झालं आणि त्याचं मन सासूरवाडीकडे गेलं. आता आई बापापासून दूर व्हायला लागला. मायबापी भलतेसे असावे, परी सासूरवाडीचं नेटके जावे, द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण कळांतरे. म्हणजे स्वतःजवळ पैसे नसले तरी उसने घ्यायचे कुणाकडून आणि जायचं. अंतर्भाव ते सासूरवाडी, माये बापे राहिली बापुडी, होता ती सर्वस्वे कुडकुडी, तितुकेचं कार्य त्याचे, नोवरी आलिया घरा, अति हव्यास वाटे बरा, म्हणे मज सारिखा दुसरा कोणीच नाही. माय बाप बंधू बहिणी, नोवरी न दिसता वाटे कोणी, अत्यंत लोभधला पापिणी, अविद्येने भुलविला. संभोग नसता इतुका प्रेमा, योग्य झालिया उल्लंघी सीमा, प्रीती वाढविती कामा, करिता प्राणी गुंतला. जरी न देखे क्षण एक डोळा, एक क्षणभर जरी ती पत्नी त्याची त्याला दिसली नाही, तरी जीव होय उताविळा. प्रीतीपात्र अंतरकळा घेऊन गेली, कोवळे कोवळे शब्द मंजुळ, मर्यादा लज्जा मुख कमळ,
वक्त्रलोकने केवळ ग्रामज्जाचे मैदावे. कळकळा येता सावरेना, शरीर विकळ आवरेना, अनेत्र व्यवसायी क्रमेना हुरहुर वाटे. त्याचं मन काही बाहेर व्यवसायात सुद्धा रमत नव्हतं. व्यवसाय करिता बाहेरी, मन लागलेसे घरी. क्षणाक्षणा अभ्यंतरी, स्मरण होये कामिनीचे. कामिनी म्हणजे पत्नी. त्याच्या पत्नीचं त्याला आठवण होतं, स्मरण होतं. तुम्ही माझिया जीवातला जीव, म्हणून अत्यंत लाघव. दाऊनी या चित्त सर्व, हिरोनं घेतले. तिने पण त्याला प्रेम लावलं. ती म्हणायची, तुम्ही माझिया जीवातला जीव, तुम्ही माझ्या जीवातले जीव आहात. म्हणून अत्यंत लाघवी वृत्तीने ती बोलायची. आणि त्यामुळे त्याचं चित्त हरवून गेलं. मैंद सोयरीक काढीती, फासे घालून प्राण घेती. तैसे आयुष्य गेलिया अंती, प्राणी असं होये. प्रीती कामिनीसे लागली, जरी तैसे कोणी रागे जली. तरी परम क्षिती वाटली, मानसी गुप्त रूपे. तये भायेचे कैवारे, माये बापासी नीच उत्तरे. बोलोनिया तिरस्कारे, वेगळा निघे. मायबापाला विसरला, उलट बोलायला लागला. पत्नीच्या बाजूनी हा पूर्ण झाला. स्त्री कारणे लाज सांडिली, स्त्री कारणे सखी सोडिली. स्त्री कारणे बिघडिली, सकळही जीव लगे. सगळे नातेवाईक दूर झाले त्याच्यापासून. स्त्री कारणे देह विकिला, स्त्री कारणे सेवक झाला. स्त्री कारणे सांडवला विवेकासी, विवेक पण विसरून गेला. स्त्री कारणे लोलंगता, स्त्री कारणे अतिनम्रता. स्वीकाराने पराधीनता अंगीकारली, पराधीन असा तो झाला. स्त्री कारणे लोभी झाला, स्त्री कारणे धर्म सांडिला. स्त्री कारणे अंतरला, तीर्थयात्रा स्वधर्म. स्त्री कारणे सर्वथा काही, शुभाशुभ विचारले नाही. तनु मनु धनु सर्वही, अनन्य भावे अर्पिले. स्त्री कारणे परमार्थ बुडाला, प्राणी स्वहितास नाडला. ईश्वरी कानकोंडा झाला, स्त्री कारणे कामबुद्धी. स्त्री कारणे सोडिली भक्ती, स्त्री कारणे सोडिली विरक्ती. स्त्री कारणे सायुज्य मुक्ती, तेही तुच्छ मानिली. एक स्त्रियेचे गुणे, ब्रह्मांड मानिले ठेंगणे. जीवले गे ते पिसुणे, ऐसी वाटली. ऐसी अंतर प्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली. तव ते मरोनी गेली, अकस्मात भार्या. तेणे मनी शोक वाढला, म्हणे थोर घात झाला. आता कैंचा बुडाला संसार माझा, ती पत्नी मरून जाते. जीवलगाचा सोडीला संग, अवचिता झाला घरभंग. आता त्याचं घर कसं चालणार अशी त्याला चिंता वाटायला लागली. आता करू माया त्याग, म्हणे दुःखे. स्त्री घेऊनी आडवी, उर बडवी पोट बडवी. लाज सांडूनी गौरवी, लोका देखत. बायको मेल्यावर ह्याला अतिशय दुःख होतं. म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार. दुःखे आक्रंदला थोर, घोर घोषे. तेणे जीव वारया वेधला, सर्वस्वाचा उबग आला. तेणे दुःखे झाला, जोगी का महात्मा. का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले. तेणे अत्यंतची मग्न झाले, मन द्वितीय संबंधी. आता पहिली बायको मेल्यावर तो पहिल्या चुकीतनं सुधारत नाही, तो दुसरं लग्न करतो. झाला द्वितीय संबंध, सवेची मांडीला आनंद. श्रोती व्हावे सावध, पुढिले समासी. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सगुण परीक्षा नाम समास द्वितीय. श्रीराम.